नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट सट्टा आहे, शेअर मार्केट गॅम्बलिंग आहे, शेअर मार्केट जुगार आहे. मित्रांनो, आपण जर शेअर मार्केट जर कोणापुढे असे नाव काढले तर लोक आपल्यापुढं शेअर मार्केटविषयी काही बाई बोलत असतात. मित्रांनो, खरंच शेअर मार्केट जुगार, सट्टा आणि मटका आहे का? मित्रांनो, शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये 3 प्रकारची ट्रेडिंग असते. पहिली आहे इंट्राडे ट्रेडिंग, दुसरी आहे मित्रांनो डिलिव्हरी ट्रेडिंग. मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग जुगार असू शकते. फ्युचर ऑप्शनमध्ये सुद्धा मित्रांनो जुगार आहे, परंतु तुम्ही डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग कधीही मित्रांनो जुगार नसते. हां मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये चढ उतार असतो, त्यामुळं रिस्क ही असतेच. मित्रांनो, रिस्क कोणत्या गोष्टीत नाही. मित्रांनो, रिस्कची आपल्या शेती करतो, आपण शेतकरी आहोत. आपल्या शेतीत तर 12 महिने रिस्क असते. मित्रांनो, आपल्या कपाशीला एक जर पाऊस कमी आला तर आपलं पिकामध्ये नुकसान होते. मित्रांनो, शेतकऱ्या एवढं रिस्क जगामध्ये कुठल्याच गोष्टीत नाही. मित्रांनो, तरीसुद्धा आपण शेती करायची सोडतो का? तसंच मित्रांनो, शेअर मार्केटसुद्धा एक बिझनेस आहे. मित्रांनो, सेन्सेक्स आणि निफ्टी हे कायम मित्रांनो वर आणि वरच जातात. शॉर्ट टर्ममध्ये मित्रांनो ते गिरावट दाखवतात. जसे की मित्रांनो करोनाच्या काळामध्ये निफ्टी 12,500वरून डायरेक्ट 7,500पर्यंत आलता आणि त्यानंतर मित्रांनो अवघ्या 12 महिन्यात परत निफ्टीने 17,000चा रेकॉर्ड ब्रेक केला. त्यामुळे मित्रांनो मार्केटनी जेवढे इव्हेंट झाले मित्रांनो 1986 सालापासून आतापर्यंत त्यामध्ये मार्केट कोसळत असते मित्रांनो, परंतु कोसळणारे मार्केटसुद्धा मित्रांनो एक संधी असते. मित्रांनो, आतापर्यंत कोणतं पडलेलं मार्केट चढलं नाही आणि कोणतं चढलेलं मार्केट पडलं नाही. मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुमच्या गुंतवणुकीची 10% रक्कम ही मित्रांनो आग्रहाने सांगतो लावलीच पाहिजे आणि ती लावलीच पाहिजे. एक तर मित्रांनो तुम्हाला ज्ञान नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या मार्फत जाऊ शकता, नाहीतर तुम्ही डायरेक्ट निफ्टी 50च्या 50 स्टॉकमध्ये तुमचे पैसे लावू शकता. मित्रांनो, निफ्टी 50चे स्टॉक हे फंडामेंटली स्ट्रॉंग असतात. तुम्ही त्यामधील वेगवेगळ्या सेक्टरचे 12 ते 15 स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये निवडू शकतात. तसेच तुम्हाला स्टॉकमध्ये जर भीती वाटत असेल तर तुम्ही निफ्टी 50च्या ETF पैसे लावू शकता. तसेच मित्रांनो, ज्याला बँकिंग सेक्टरची आवड आहे ते बँकिंग सेक्टरच्या बँक निफ्टीच्या ETF पैसे लावू शकता. ज्याला FMCG सेक्टरची आवड आहे तो FMCG सेक्टरच्या ETF पैसे लावू शकता. मित्रांनो, ज्याला सिल्वरची आवड आहे तो सिल्वर बीचच्या ETF पैसे लावू शकतो. ज्याला गोल्डची आवड आहे तो गोल्ड बीचच्या ETF पैसे लावू शकतो. मित्रांनो, शेअर मार्केट कुठल्याही प्रकारचं जुगार, कुठल्याही प्रकारचं गॅम्बलिंग आणि कुठल्याही प्रकारचा सट्टा नाही. मित्रांनो, हा एक शुद्ध बिझनेस आहे. मित्रांनो, ह्या बिझनेसमध्ये आपली भागीदारी असते. मित्रांनो, आपण आपला पैसा हा बिझनेस करणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्याला देत असतो, तो शेअरच्या मार्फत. मित्रांनो, कंपन्या आपल्याला शेअर देतात आणि आपण त्यांना पैसे देतो. कंपनी ज्यावेळेस शेअर मार्केटला लिस्टेड होते त्यावेळेस ती तिचा IPO घेऊन येते. मित्रांनो, कंपन्याला SEBीची सक्त वॉर्निंग असते. त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला जर कोणी शेअर मार्केटबद्दल काही बाई बोलत असेल तर मित्रांनो तुम्ही काळजी नका करू. तुम्ही अशोक वारंगुळेचं हे YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, आणि काही तुमचे अजून प्रश्न असतील तर माझ्या ह्या चॅनलच्या खाली कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ बनवून देईल. धन्यवाद मित्रांनो. अजून काही जर माहिती हवी असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी लवकरच तुम्हाला भेटेल. धन्यवाद.